पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ हरी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीची माती देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक हरी काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या हरी तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या श्री संताची या माता माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल हरी हरी पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विषय करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट असा सरळ पंथी संत प्रकरणातील अभंग असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून देह आणि वाणी नेमकी कशाने पवित्र होते आणि संतांची वाणी संतांचा देह पवित्र होण्याचं पाठीमागचं कारण काय याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांची राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबर आहे. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र बन नावाचं गाव आणि या बन नावाच्या पवित्र गावामध्ये ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत
सद्गुरू भगवान बाबांच्या आणि वैराग्य शिरोमणी श्री संत वामन भाऊ महाराजांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून गेल्या 8 वर्षापासून बाबांचं पवित्र मंदिर, बाबांची मूर्ती बसून हे भगवान गडासारखं याला वातावरण देऊन आणि नाव देऊन सुंदर असा हे भगवानगड तयार केला. आणि गेल्या 8 वर्षापासून अविरतपणे हा उत्सव संपन्न होतोय. माझा योग चांगला की आज मला वाटते 6वा दिवस आहे का, 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं आणि कीर्तन सेवेचे जे यजमान आहेत विशालजी लक्ष्मण वाघ आणि अनंता लक्ष्मण सांगळे या दोघांनी 20,000 रुपये केले आणि हे कीर्तनाची सेवा घेतली. त्या दोघांनाही मनापासून मी धन्यवाद देतो की दोघांनी हे चांगलं काम केलंय. मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या दोघांच्या वतीनं. आपल्या गावाचं वैभव हरिभक्तीपरायण विष्णू महाराज वाघ यांच्या माध्यमातून सेवेचा योग माझ्या वाट्याला. पण त्या निमित्तानं उपस्थित दोन्ही गायक आपले हरिभक्तीपरायण गणेश महाराज सावळे आणि हरिभक्तीपरायण शंकर महाराज हिंगोले दोघंही अतिशय सुंदर आणि दोनही मृदंग वादक. विक्रम महाराज आणि इकडून श्याम महाराज दोघंही तोला मोलाचे आणि दोघंही खिलार आहेत पुन्हा, त्याच्यामुळे अडचण नाही. बरोबर खिलार असल्यामुळं कसं नटू नटू सवत असली की बाई जशी नटून नांदती तसं काम चाललंय. लक्षात आलं का नाही? म्हणून सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. वजन व्हायला नाही तर ठेवायला काही अडचण नाही. मनापासून धन्यवाद देतो. आमचे अंकुश महाराज, परिसरातील सर्व बाबा वगैरे सर्व उपस्थित आहेत, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा सरळपंथी संतपर प्रकरणातील असून तुकोबाराई अभंगाच्या माध्यमातून देह नेमकं पवित्र कुणाचा, वाणी कुणाची पवित्र आणि ती नेमकी कशानं पवित्र झाली बाबा, त्यांचं चिंतन केल्याच्या नंतर जीवनात काय बदल होतो त्यांचा थोडक्यात त्यांचा महिमा वर्णन करतात. आता देह तर तुम्हाला बी देहच आहे, मला बी देह नाही असं नाही. तुमचा देह आहे, माझा देह आहे, पण या देहात ज्याच्या त्याच्या हातानं मोजला तर 3.5 हातच भरते का? किती भरते? 3.5 हात. आपापल्या हातानं मोजला तर 3.5 हातच देह भरतो. पण या देहाची एक विशेषता आहे. या जे 2 कलर आहे, एक काळा कलर आहे आणि दुसरा गोरा कलर आहे. हिरवे निळे जांभळे माणसं आहेत का? नाही. एक तर माणसं काळे आहेत, नाही तर माणसं गोरे आहेत, पुन्हा माणसं नाहीत. पण याची विशेषता आहे, काळे माणसं त्याला साबण लावू लावू म्हणजे चांगलं करायला बघतेत, पण ती चांगलं व्हायच्या आधी काळं चमकून दिसते. लक्षात यायला लागलंय का? आणि गोरे माणसं त्याला नटवितेत, म्हणजे याची हौस आहे. पण याची एक विशेषता आहे, हे कितीही चांगलं दिसत असलं तरी ह्याची विशेषता तुकोबारायांनी सांगितली. एकच विशेष आहे ह्याच्यात, नाशिवंत दे काळ सावधान. आता काळी एकूण पांढरी 3ला जडच जाणार की आता, बरोबर आहे का नाही? आयुष्य खातो काळ सावधान. थोडक्यात या शरीराची विशेषता आहे नाश पावणार. चांगला असू वाईट असू, मग संताचा असू किंवा आपला असू, कुणाचा बी असू, विशेषता एकच आहे की नाश पावणार आहे. कसलं काय होणार आहे? नाश पावणार आहे. ह्याच्यात काही विशेषता अशी काहीच नाही. एक नाही एक दिवस जावं लागणार आणि हे शरीर सोडावं लागणार. महाराजांचे शब्द, शरीर जायाचे ठेवणे
ठेव नाही महाराज. काय शरीर म्हणजे ठेव. आणि जेवढ्या बी ठेवलेल्या गोष्टी त्याच्यात एक बी टिकत नसते. सप्ताह ठेवला बाबा, 8व्या दिवशी सप्ताह संपणार आहे. आम्ही साठे महाराजाचं कीर्तन ठेवलं म्हणजे ते आता 11 वाजता संपणार आहे. तुमच्याकडे दोन गायक ठेवलेत ना, ठेवलेत म्हणजे हे जाणार आहेत, लक्षात ठेवा. मग गायक असू काही असू ठेवलेलं जास्त असते हे ध्यानात ठेवा. ठेवलेल्या कुठल्याच गोष्टी म्हणजे मला तुम्हाला जसं म्हणायचंय तसंच मला बी म्हणायचं होतं, असू द्या, लक्ष द्या. ठेवलेलं टिकतच नाही. कारण शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष धने. शरीर जाणार आहे, शरीर सुटणार आहे. मग तुमचा असू की माझा असू, जायाचे शरीर जाईल जाईल क्षणात आणि कहा गोपीनाथ पावेची ना. एक नाही एक दिवस शरीर जाणार. कसलं शरीर आहे हे? जाणार शरीर आहे की, बरोबर आहे का नाही? अहो त्या मदाला सरांनी आपल्या बाळाला सरळ सांगितलं. त्या बाईनं 5-6 पोरं संन्यासित केले होते. असे डायरेक्ट संन्यासी केले होते. पाळण्यात घालायची, पाळणा देत देत पाळणा असं पाळणा म्हणतोच नाही का त्याला, अंगाई घेत. त्या बाईचं अंगाई गतीच वेगळं होतं. हा देह नाशिवंत शरीराची विशेषता सांगितली. बाळा हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांदा. उगवरून कातड टाकले म्हणून बरे, नाही तर मध्ये काय रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. त्याच्यामुळं स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. लक्ष झालं का नाही? म्हणजे याच्यात काय महाराज नाटाच्या भंगात तुकोबरांनी सरळ सांगितलं. काय सध्या दुःखाचे पोट दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार. अहो ह्याच्यात दुःखच आहे. ह्याच्यात काय शरीरात दुःख आहे. शरीरात बघितलं तर रोग आहे. अहो एक बी रोग नाही असा निरोगी माणूसच नाही. चला निरोगी माणूस आहे का? आपल्याला कसलीच गोळी नाही, त्याला सर्दी का व्हायला होती का नाही सांगा बरं. शरीर अहो रोगाचे भांडार आणि शरीर दुर्गंधीचे थार.
नाही अपवित्र शरीर आहे याच्या एवढं अपवित्र जगात काहीच नाही. लयच बेकार आहे महाराज. उग वरून बरं दिसतंय म्हणून चांगलंय, नाही तर कातड काढल्याच्या नंतर मध्ये काय मळ मूत्र जाना, दुसरं काही नाही महाराज. मळ आहे मूत्र आहे हेच आहे, बाकी दुसरं काही नाही. म्हणजे थोडक्यात हे नासक आहे, हे तुस्क आहे, आणि त्याच्यात विशेष नुसतं नासक नाही, नासून नासून एक दिवशी जाणार आहे. याच्यात काही मग कुणाचं बी असू द्या. संताले रोग नाहीत का होत सांगा? संताले आजार नाहीत का होत? आहेत ना. संतांना आजार आहेत, संतांना रोग आहेत, त्याच्याबद्दल काय नाही, कारण ह्याची विशेषता आहे. मग ती कुणाचं बी असो म्हणलं, संताचं वेगळं ना आपलं काही वेगळं नाही. शरीर सगळ्याचं सारखंच आहे, देह सगळ्याचा सारखाच आहे, पण याची विशेषता आहे की नाश पावणार आहे. काय होणार आहे? हा नाश पावणार आहे. देह जाईल जाईल याचे अरे बघायला, याची तारे बघायला, याचे अरे बघायला, जाईल जाईल, जाईल जाईल आणि त्याशी काळोबा खाईल. एक दिवस याला काळ खाणार आहे, पण त्याची नेहण्याची पद्धत विले गोंड असे, तुम्हाला माहित नसते. नेतो काळ, नेत नाही असं नाही, पण त्याची पद्धत वेगळी. असा गुढी गुलामीनं या या असलं नाही. पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, तैसा काळ लोका नेतसे. बोका जसा उंदराला घेऊन जातो, बरोबर आहे का नाही, टपूनच असतोय तसा घडी घडी काळ वाटयाची पाहे, आणि अजून किती आहे अवकाश. थोडक्यात हा शरीर नाशकय, हा शरीर जाणार आहे, त्याच्यात तिळभर शंका नाही. पण कसं असतंय, एकच मिनिट आहे कवी, कोणी बी माणसाची म्हणा वस्तूची म्हणा एक बाजू कधीच बघायची नसते. एक बाजू माणसं एक बाजू बघत त्याचा तिरस्कार करतात, अजिबात नाही. ते साठी मारत आहे, नाही नाही ते तंबाखू खाते, म्हणजे मी खात नाही पण उदाहरणार्थ सांगायचं, नाही ते तंबाखू खाते त्याची तारीख नको. आता ते तंबाखू खाते पण कीर्तन चांगलं करताय ना, हे बी बघितलं पाहिजे का नाही सांगा बरं. एखाद्या हे बघा 10 गोष्टी 100 पैकी 10च गोष्टी वाईट आहेत तर 90 चांगल्या आहेत. तर शहाण्यानं 10वर पांघरून टाकायचं, 90 कडे बघून चालायचं असतं. लक्ष द्यायला लागलं नाही. तुम्ही त्या 10 जर धरून बसताल तर मग तसं कसं होईल सांगा. कुठं बी गेलं तरी भजनाच्या राजकारणाच्या गावागावात 2-2 पार्ट्या नाहीत का? आणि आमचं गाव एक जरी असलं तरी मधून कव्हायना स्वर निघालेला असतोच बारीक. नसते सांगा, माणसाला बोलता येत नाही पण मधून मधल्यामध्ये नसते का सांगा, नसते का मधल्यामध्ये असतायत महाराज. म्हणजे कुठं बी 2 पार्ट्या आहेत, 2 बाजू आहेत. तसे शरीराच्या बी 2 बाजू. एक बाजू ठीक आहे हो वाईट आहे म्हणून, ठीक आहे असू द्या ना, वाईट आहे म्हणून सोडून द्या, पण याची दुसरी बाजू लईच आहे. यानं जर ठरविलं देवाची लागले हत्ती. बघा ही वाईट बाजू सोडून द्या, नासके ती जाणारच आहे, पण ते जायच्या अगोदर जर ह्यानं ठरविलं तर नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. आणि ठरविलंच तर काय होता येते ना,
आओ आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. थोडक्यात यानं जर ठरविलं तर देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती धरावे. यानं ठरविलं तर देव होता येते. आपण म्हणून गेलो शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले. हा शरीरास साध्य केले होय शरीरे साधले परब्रह्म. यानं ठरविल्यावर देव होता येते. मग काय व्हायचं हे जे चित्तेनं ठरवायचं. देह पवित्र आहे, देह चांगला आहे वाईट आहे ह्या गोष्टी ठीक आहे. याचा एक स्वभाव आहे की हा वाईट आहे, पण या देहानं ठरविल्यावर माणसं देव होते ती लक्षात ठेवा. नाहीतर भगवान बाबा वामनभाऊ महाराज ही माणसंच होते का नाही. त्यांना बी देहच होता की आपण काय त्यांना 6 कान 6 डोळे असलं तर वेगळं होतं का. त्यांचं 2च कान सगळं आपल्यासारखंच होतं ना का वेगळं होतं. बोला की काय वेगळं होतं का. आपल्यासारखंच होतं वेगळं काहीच नव्हतं. पण ती माणसं आज देव झाले का नाही झाले. झाले का नाही झाले. ती गेले तरी मी त्यांच्या दर्शनाला आज बारी लागलेली म्हणून काय. थोडक्यात ही माणसं देव झाले. आणि या शरीरानं जर ठरविलं या देहानं जर ठरविलं तर यानं देव होता येते. नाही नाही देव सुद्धा इच्छा करते. इहलोकीचा आपले रोजचेच बोलवायचे वेगळे नका. तो काय लागले होय बरोबर आहे का नाही. इहलोकीचा हा देह आओ हा जो देह आहे ना असू द्या की नाच का पण ह्यानं काय होता येते देव. मग यानं जर देव होता येत असलं तर देवाधिक लोक सुद्धा या देहाची इच्छा करायला लागले नाही का. अहो स्वर्गीचे अमर इच्छिता देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. येऊन हा देह या देह जन्माला यायचं हा देह मिळवायचा. जन्माला येऊनच मिळवावं लागेल का डायरेक्ट मिळतो का देह. संत बी असले आणि देव बी असला तरी त्याला अगोदर जन्माला यावं लागेल ना. प्रोसिजर पूर्ण केल्याशिवाय देह मिळतो का नाही मिळत. मग प्रोसिजर साधी प्रोसिजर आहेत का ती. प्रोसिजर साधी वाटायला लागली तुम्हाला. काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा. काय मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणाध्यातसे. म्हणजे ही थोडक्यात देह मिळवायचा आहे. म्हणजे देह चिल्लर गोष्टीनं मिळतो का. हा चला मला देह पाहिजे. मिळाला का देह. नवमास कष्टलाशी येताचे कर्मधार असला हाई का नाही बोला का. पण मध्ये अशी डायरेक्ट माणसं जन्माला येतात का. बोला की काय कुणी असलं तरी प्रोसिजर पूर्ण करावं लागतं. प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय फाईल मंजूर होत नाही. विढळ कसं आहे एवढं दुःख सहन करून बरोबर आहे का नाही. काय गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. पूर्वार्ध दुःख गाडे कोणापुढे सांगावे. म्हणजे गर्भवासाचं दुःख ही सामान्य दुःख आहे का. बोला की बरं ती 9 महिने आईच्या पोटात राहायचं. तिथे काय एअर कंडिशन आहे का. तिथे काय एसी का. विष्टा लेप चोहीकडे नाकी तोंडी कोण किडे आणि गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. थोडक्यात चौकून विष्टा लेप म्हणजे चारी बाजूनं संडासचा लेप दिलेला असते. माणसाला किसण्याचा धंदा आहे का नाही बोला बरं. चारी बाजूनं संडासचा लेप विष्टा लेप एकीकडे नाही चोहीकडे आणि नाकी तोंडी किडे. किडे किडे शेणातले हे ती किडे असतात ना ती नाकातून तोंडात किडे असते. कुठं आईच्या पोटात. मग एवढा त्रास सहन करून देवादेवांना सुद्धा हा देह मिळवायची काय बाबा
काय गरज पडली म्हणली हा एकच देह आहे की या देहानं नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीते. कारण दुसऱ्या जन्मात देवाचं भजन करता येत नाही. कुठला बी देह मिळू द्या बरं महाराज, दुसऱ्या देहानं देवाचं भजन करता याच देही गडे देवाचे भजन आणि करे नाना लावू आणि करे नाना लावू कोठे आणि करे नाना लावू ढिलं पडू नका. करायचं काय काम नाही, जोरात चल द्या. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही पोटे. असं ऐकलं का गावातल्या म्हशी एका जागेवर झाल्या आणि भागवत ठेवलंय असं काही ऐकण्यात आलं? हो बोला, गावातल्या म्हशी भागवताला येतात का? बोला की म्हशी भागवताला येतात का? नाही. ज्या भागवताला येते त्या बाया. अरे लक्षात आलं का माझं बोलणं? काय ऐकलंय का बैलांनी पट्टी दिली वर सप्त्याची? बोला की बैल तर सप्त्याची वर्गण देत असते, अजिबात माणसं देत असते. विढल कुठलं बी शरीर मिळू द्या, दुसऱ्या शरीरानं देवाचं भजन करता येत नाही. येतच नाही महाराज भजन. हा चला, पण त्यांना काही जाणीव नसती ना त्याची जाणीव असती का? म्हणून तर म्हटलंय नाही तरी काय थोडी आणि श्वान सुपरी बापुडी. कुत्रे मांजर गाढव अनेक येऊनीत एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. एका येऊनीत कोटी वेळा फेराय. मग ह्या सगळ्या शरीर आपल्याला मिळणार आहेत, पण या सगळ्या शरीरात सगळ्या देहात पवित्र देह माणसाचा मानलाय. बरोबर आहे काय? माणसाचा मानलाय. मग असं नाही की संताचा देह पवित्र आहे, तुमचा आमचा बी देह पवित्रच आहे. ज्ञानोबा म्हणतात ना, देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. स्वभावाचा याचा भजनशील आहे, सेवाधारी, यानं काय बी करता येते महाराज. पण आता कसं असतं हे बघा, गाडी कुणी गाडी समजा गाडी, त्याला काय गाडी कशी बी, पण ती चालवायची कशी हे आपल्या हातात आहे. बरोबर आहे का नाही? हे ना ह्याचं काय करायचं, ह्याचं सोनं करायचं का ह्याची राख करायची? मिळालंय आपल्याला, आता मिळाल्याच्या नंतर तुम्ही ठरवायचं की यानं काय करायचं. लक्ष द्यायला लागले का नाही? संतांना देह मिळाला, आपल्या देहासारखा देह वेगळा नाही. त्यांचा देह जाणार आहे, आपला देह जाणार आहे. बर सुविधा सगळ्याला सारख्या, तिथे काही आरक्षण वाजाव काहीच नाही. आहे काय आरक्षण वाजाव काही नाही. तुम्हा आम्हाला बी तीच प्रोसिजर आहे आणि संतांना बी तीच प्रोसिजर आहे. मग आपला देह निंदनीय देह आहे आणि संतांचा देह पवित्र देह आहे. लक्षात आलं का नाही? आपले काही देह आदरणीय आहेत, काही माननीय आहेत, काही वंदनीय आहेत, काही पूजनीय आहेत, काही निंदनीय आहेत. त्याला काय म्हणा, देहाने काही आदरणीय देह त्यांचा आदर वाटावा. बरोबर आहे का? काही माणसं तोंडावर नसली तरी त्यांचा काय वाटतो? आदर वाटतो. समजा आमचे गुरुजी सकाळी येऊन गेले, कीर्तन करून गेले, ती नसली तरी बी आदरयुक्त भीती म्हणते त्याला. कोणती भीती? आदरयुक्त भीती. ते आदरणीय, काही माननीय, नालायक जरी असले तरी या 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 काय नालायक नाही रे, मान द्यावा लागतो. माननीय. लक्ष द्यायला लागले का नाही? त्यांचा पैसा बोलवतो विढल. जे तोंडावर नाही तरी त्यांची भीती वाटते, त्याला काय म्हणायचं? आदरणीय. काही नालायक आहेत पण त्यांना इज्जत द्यावं लागते, त्यांचा देह कसला आहे? माननीय. काही लोकांचा देह निंदनीय महाराज. निंदनीय देह. नाव काढलं तरी बी माणसाला कस तरी वाटते. बरोबर आहे का नाही? माणसं सरळ म्हणते त्याचं नाव सोडून काही बी बोल, त्याचं नाव घेऊ नको म्हणते का नाही? बोला की हा. आणि मग असला जर देह बघा, निंदनीय. निंदनीय म्हणजे काय? भजना कीर्तनाला जो आडवा येतो तो निंदनीय. दुसरं काय? कुणाचा देह, त्याच्या गळ्यात माळ आहे बाबा, कपाळाला गंध आहे, पांढरे कपडे, लय पैसा आहे त्याच्याकडे, म्हणून त्याला वंदनीय म्हणायचं नाही. पण भजना कीर्तनाला आडवा येत असेल, एवढं सगळं माळ घालून, टाईट कपडे घालून, पैसा भरपूर आहे आणि सप्त्याची पत्रिका वाचली, आता ही जगू देत नाहीत, असं जर म्हणत असले तर मग त्यांचा देह निंदनीय. आणि तसल्या देहाचा सरळ त्याग करायचा. तुम्ही केलता का? हो. मग प्रल्हादे जन
डोळ्यात एकच बाप फाडला. हा चला, डोळ्यात एकच बाप फाडला का नाही? कुणाच्या? प्रल्हादाच्या डोळ्यात एकच बाप फाडला. फाडला का नाही? बोला की. कुणी? नरसिंहानं. भागवतात कथा होऊन गेली. मुद्दा एवढाच आहे की प्रल्हादानं स्वतःच्या बापाचा त्याग केला. बाप होता पण निंदनीय होता, परमार्थाला आडवा येत होता, काही उपयोग नव्हता त्याचा. स्वीकार केला का त्यागला? देह त्यागला की निंदनीय त्यागला. एक जणानं माईचा त्याग केला, एक जणानं बापाचा त्याग केला आणि एक जणानं भावाचा त्याग केला. सक्का भाऊ, सक्की माय आणि सक्का बाप पण निंदनीय होते, परमार्थाला आडवे येत होते यांचे देह. मग महाराज काही कामाचे नाहीत, त्यागून टाकले. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू. आता ह्या विभीषणाचे बी दोन बाजू. विभीषण माणसं म्हणले विभीषण चांगला माणूस आहे, पण विभीषण चांगला असून सुद्धा मनसी विभीषण शहाणा तरी तो महामूर्ख जाना. म्हणतात त्याच्यासारखा मूर्ख माणूस नव्हता. कस काय? अहो बघा, मला सांगा, मिळविण्यातला कळस काय? नाही आता शेवट बाबा, शेवटच काय मिळवायचं असते आपल्यासारख्याला? देव मिळवायचा. बरोबर आहे की? काय मिळवायचं बाबा? देव. याच्यापेक्षा दुसरं काही मिळवायचं आहे का? आता बोला की. देव मिळाल्यावर दुसरं काही लागतंय का? बोला. काय वाघ असले म्हणून काय फाडीत का माणसं? काय देव मिळाल्याच्या नंतर पुन्हा काही मिळवायचं राहतंय का? बोला की. काय नाही. मग हे याड्याला देव मिळाला होता. देव मिळाला होता तरी लंका राज्य दान मागितले. पण देव मिळाल्यावर पुन्हा काही मिळवायचं. आता विभीषणापेक्षा जटायू परवाडला. हा चला, कोण परवाडला? विभीषणाच्या देहापेक्षा पशुचा देह मिळाला. कुणाला? जटायूला. चांगला देव. त्याला राम जीवदान देत होता का नव्हता? बोल, देत नव्हता का राम? आता बघत रामायणात मांडीवर घेतलं होतं, सांगितलं प्रभू फक्त तुमची वेत होईपर्यंत राहिलोय. रावणानं सीता नेली, ह्या दिशेने गेलाय, तुम्ही ह्या दिशेनं जा. म्हणले बाबा एवढा शोध लावला असतो, तुला जीवदान देऊ का? म्हणलं जटायू म्हणला प्रभू तुमच्या मांडीवर आहे मी, तुमची मांडी मिळाल्यावर पुन्हा जीवदान काय कामाचे? आणि हे विभीषण शरण गेला. बरोबर आहे का नाही? आणि मागून मागून मागितलं काय? हा मागितलंच असतं तर देवानं अयोध्या बी दिली असते. चला काय देवानं ती त्याला काय? बरोबर आहे का नाही? सगळं दिलं असतं. पण ह्यानं लंका मागितली. एक बाजू सोडून द्या, पण बिचारा कसा का असाना राक्षसाचा भाऊ होता, शरण आला, याला किंमत आहे. मग ती काय? हवा का आता आम्ही बी कीर्तनाला आलोत की, पण बघा आता पैशाची अपेक्षा असा नका, पण कीर्तनाला आलोत ना. होय बरोबर आहे का नाही? सांगा त्याला काय आता कमी जास्त थोडंफार लगे आपण का तुकाराम महाराज लावून गेलो का? होय बरोबर आहे का नाही? सांगा आपण कोण आहे असे लगे कमी जास्त चलत असतं. या जगात धुतलेल्या तांदळाचं कोण आहे सांगा बरं? कोणी आहे का धुतलेल्या तांदळासारखं? कोणीच नाही महाराज. आम्ही परवा सोपान महाराज, पुरुषोत्तम महाराज आणि मी शास्त्रीजीकडे गेलतो, नामदेव शास्त्रीकडे. म्हणलं कार्यक्रमाला या, त्या अगोदर नाहीच म्हणून लागले. नाही पण ते पुरुषोत्तम महाराज म्हणले सोपान महाराजाला तिकडे म्हणले नाही आले तर आता त्यांना पुन्हा घेऊन जा. एका दिवशी एखादा चांगला महात्मा बोलवायचा आणि आपली पूजा करून घ्यायची. बाबा नाही आले तर पुन्हा नेऊन. सोपान महाराजांनी एकच सांगितलं, त्याच्यातच सगळं. ते म्हणले बर ठीक आहे बोलू म्हणले, पण महात्मा कोण हे सांग. विठ्ठल विठ्ठल.
महात्मा ह्या कोण आहे बाबा? म्हणजे सगळ्याच्या खाली थोडा थोडाफार काय काय खाली थोडाफार खडे टोचायले खाली, काही नाही. अंधार आहेच की, जमी जास्त चलतच राहते. जाऊ द्या, लंका का मागाना बिचारा, पण भावाला सोडून शरण आला की हो, सख्या भावाचा त्याग केला का नाही केला? बोला. केला की निंदनीय देव होता म्हणून त्यागून टाकला. अपेक्षा थोडीफार असतीच की. अपेक्षा असं नका हो, अपेक्षा नाही असं नाही. जगात कुणाला अपेक्षा नाही सांगा? अपेक्षा होती, लंकेची अपेक्षा ठेवली, पण किंमतही शरण आला. बरोबर आहे? आणि सख्या भावाचा त्याग केला. बरोबर आहे? प्रल्हादानं बापाचा, विभीषणानं भावाचा आणि भरतानं आईचा त्याग केला. माईचा त्याग कोणी करेन का? सरळ सांगितलं, हे बघ, आजपासून तू आई माझी आई नाहीस आणि मी तुझा मुलगा नाही. सगळं सरळ सांगितलं. आहो, ती ज्या वेळेला, माझ्याकडे लक्ष द्या, उद्या राम राजा होणार. जरा बोर व्हायले का? त्याचे आमागू नका कॅन्सल करा, जाऊ द्या. नका काय त्याला गेलं माहिती आहे ना. काय सांगणार? आईचा त्याग केला कुणी? भरतान. आता मला सरळ सांगा, ते राम उद्या राजा होणार आहे जाहीर झालं किंवा त्या कानाचा केस पिकला म्हणले, ते ठरविले की आता गादी उद्या रामाला द्यायची, काय अडचण, रामाला गादीवर बसवा म्हणजे ठीक आहे, उद्या बसू म्हणजे ठीक आहे. आणि मग आदल्या दिवशी राजा दशरथ लाडकी होती म्हणून कैकेयीच्या महालात गेली. कोणाच्या महालात? कैकेयीच्या. मंत्र्याने अगोदर फिटिंग करून ठेवली होती, सगळे जिथले तिथं नट उलट आवडलेली होती पहिलीच. कोणी? मंत्र्याने. विचारलं गेले म्हणले, मंत्र्याने विचारलं कैकेयी? म्हणले कोप भवनात आहे. कुठल्या भवनात? कोप भवन. म्हणजे पहिलं त्या प्लॅनिंग मध्येच असायचं, इंजिनियर प्लॅनिंग मध्ये एक खोली स्पेशल, जशी आपली बेडरूम आहे तशी पहिल्यात कोप रूम असायची, म्हणजे कोप भवन म्हणायचे त्याला. राग आला की त्या खोली जाऊन बसायचं. त्या खोलीत जाऊन बसलंय म्हणून कळालं की समजायचं ही रागलंय, फुगलंय. बरोबर आहे का नाही सांगा? आता बघा माझ्या, मग आता मला एक जण विचारलं, महाराज मग आताच्या इंजिनियरनी ही प्लॅनिंग मध्ये ही रूम का ठेवीत नाही? मला येडे, आता सगळं घरच कोप भवन आहे, आता काही अडचण आहे का सांगा? आता घरात पाऊल टाकला की आंबट खट व्हायलेत माणसं, नाही का व्हायला लागले सांगा? बाकीचं काय? आणि मग ते केलं, बाहेर बोलले. आता सगळं जांबाने सांगित नाही काय कशासाठी? अगं मी खुश आहे, प्रसन्न आहे, उद्या माझा राम राजा होणार आहे, मागण ती द्यायला तयार आहे, मागून घे. काही म्हणली ती बाकीचं जाऊ द्या, राहिलेले 2 द्या. पहिलेच माझे 2 वर आहेत ते द्या. राजा म्हणला 2च काय, मी खुश आहे, 4 मागून घे. चल 4 म्हणले नाही, म्हणले 2च द्या. हा बोल म्हणले. आणि मग हे प्राणनाथ असे शब्द वापरले तिनं. प्राणनाथ, हे प्रिय, माझे प्रिय नाथ आहात, माझे प्राणनाथ आहात, मला पहिला वर द्या. काय? पहिल्या वरानं भरताला गादी. लक्षात यायला लागलं का? कुणाला गादी? भरताला गादी. ही प्लॅनिंग मंथरेची होती. मंथरेनं अशी शिकविल तर काही चकलीनं जर तू एखाद्या वेळेला रामाला वनवास पहिल्यांदा मागची आणि बघ आधी जर नंतर ठेवची, तसं करू नको. वनवास ऐकला राजा जर मेला तर भरताला गादी मिळणार नाही. काय प्लॅनिंग असं सांगा? एक वाक्य बोलू गणेश महाराज. स्वार्थ प्रत्येकाच्या जीवनात आहे. माझ्या जीवनात स्वार्थ आहे विजय महाराज, तुमच्या जीवनात स्वार्थ, विक्रम तुझ्या जीवन, सगळ्याच्या जीवनात काय आहे? स्वार्थ आहे. पण स्वार्थाचे 2 प्रकार शास्त्रानं मांडले. एक न्यायी स्वार्थ आहे आणि दुसरा अन्यायी स्वार्थ आहे. हे बघा, रामदेव होता तुमच्या माझ्यासाठी, तुमच्या माझ्यासाठी देव होता, पण ती कैकेयीसाठी सवतीचाच होता. ध्यानात बसायला लागले का नाही? कैकेयीला काय करायचं? ती सवतीचा पोरगा होता ना, भरत सखा होता. शेवटी तुमच्या माझ्यातलं घ्या ना, आपलं हे घ्या, तुमचं सवतीच्या लेकरावर जास्त प्रेम का स्वतःच्या लेकरावर जास्त प्रेम करणार माणसं? लबड बोलायचं नाही, खरं काय ते सांगायचं. कुणाच्या? स्वतःच्या लेकरावर प्रेम करतात ना माणसं, सवतीच्या लेकरावर प्रेम करते नाही? अजिबात नाही. मग मला सांगा, कोण्या माईला वाटत नाही की आपला मुलगा सरपंच व्हावा, आपला मुलगा आमदार व्हावा? वाटत नाही का? मग कैकेयीला वाटलं माझा मुलगा राजा व्हावा. काय चुकलं तिचं? मी काहीच माहित नाही, तिला काहीच चुकलं नाही तिचं. तिचा न्यायी स्वार्थ आहे. पण तिचं एकच चुकलं की भरतानं गादीवर बसावं, हा न्यायी स्वार्थ आहे. पण त्याच्यासाठी रामानं वनवासाला जावं, हा अन्यायी स्वार्थ आहे. लक्षात आलं का नाही? अन्यायी स्वार्थ आहे, लक्षात ठेवा. आता बघा माझ्या मुद्द्याकडे लक्ष दे 1 मिनिटासाठी. आणि मग काय झालं की पहिल्या वरानं भरताला गादी म्हणल्याबरोबर दशरथानं सांगितलं, हा दिली, चल दिली, माझाच मुलगा की शेवटी दिली.
दुसऱ्या वरानं रामाला वनवास. मग राजा धरात ती कुसळला. सकाळ झाली ती इतिहास तुम्हाला मधला माहिती. रामप्रभूला बातमी कळाली. रामप्रभू पळत आले आणि कैकेयीच्या पायावर नतमस्तक झाले आणि सांगितलं, आई बघा मोठ्या माणसाची अशी उत्तर असली पाहिजे. आई तू माझी नुसती माता नाहीस, तू जननी आहेस. खरं म्हणजे तू मला खूप मोठं केलंस, आज खूप मोठं केलंस, खूप मोठं केलंस. अगं आई भरत, मी जर राजा झालो असतो ना लोक मला फक्त राजा म्हणले असते, पण माझा भरत जर राजा झाला ना लोक मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील. किती मोठं मन होतं. असं मन मोठं असलं पाहिजे, लक्षात ठेवा. मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील. आई तू मला मोठं केलंस, मला सांगा. आणि मग रामप्रभू वनवासाला गेले. भरत शत्रुघ्न मामाच्या गावाला होते. रथ आणायला पाठविला. गावातले लोक नीट बघत नव्हते. शत्रुघ्न म्हणला, भरतबाई या लोक आपल्याकडे नीट बघत नाहीत रे, चांगल्या नजरेनं. आणि जवळ आली कैकेयीनं कुंकुम तिलक करायला लागली कीच भरताना हात धरला. आई थांब. मग कौशल्या दिसाना, सुमित्रा माता दिसाना, उर्मिला दिसाना, सीता नाही, राम नाही, लक्ष्मण नाही, कुठे गेले ते सगळे. तिनं सांगितलं, भरता सगळं सांगते, सगळं चित्र बिघडलं होतं बाबा, मंथरेच्या सहकार्यानं चांगलं झालं. तीच भरताना हात धरला आणि सांगितलं, आई ज्या देशात राम आहे, ज्या देशात भरत आहे, ज्या देशात कौशल्य आहे, त्या देशात दासीचा सल्ला घेण्याची गरज का पडली? का पडली सांग. जिथं ऐकून ठेवा. आपल्या घरातल्या घरात मिटवायचं असतं. शेजारणीचा सल्ला गेलात की घराचा खोटा उपटल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? कधीच नाही. मंथरेचा सल्ला घेण्याची का गरज पडली? आपल्यात माणसं कमीत का? कशासाठी सांगा आई. आणि घडलेला इतिहास सांगितला. ताट फेकून दिलं आणि सांगितलं, आजपासून तू माझी आई नाहीस आणि मी तुझा मुलगा नाही. चालले महाराज. आणि भरतानं रामप्रभूच्या भेटीला भरत निघून गेले. थोडक्यात आई होती पण परमार्थाला आडवी आली ना, निंदनीय होती ना, त्याग करून टाकला. विभीषणे बंधू आणि राज्यमाता निंदू भरते केली. यांचा बी देहच आहे पण यांचा देह निंदनीय, संतांचा देह वंदनीय, थोडक्यात पवित्र आहे. मग महाराज त्यांचा देह आणि आमचा देह वेगळा आहे का? अहो देह एकच आहे, देहाबद्दल नाही. मग आमचा पवित्र कसा नाही? पवित्र संतांचाच कसा झाला? नेमका पवित्र देह आणि पुण्यवंत वाणी कशानं होती? महाराज म्हणजे संताचं तुमच्यात नाही, संताचं काय आणि तुमचं काय, कुणाचा बी पवित्र होईल. पण त्यासाठी जो पवित्र, तर सरळ सरळ सांगितलं, जो वदे अच्युत सर्व का. हजार नावापैकी अच्युत हे परमात्म्याचं नाव आहे. थोडक्यात
देवाचं कायमस्वरूपी आपल्या वाणीनं सर्व काळ जो भजन करतो चिंतन करतो त्याचा देह पवित्र आणि त्याची वाणी पवित्र. विनाकारण देह पवित्र होत नाही ना, यानं काहीतरी करावं लागेल ना. हो खरं का नाही? काही नाही केलं कसं पवित्र होईल सांगा? अजिबात नाही. मग या देहानं सरळ सरळ आहे की पवित्र तो देह पवित्र आणि ती वाणी पुण्यवंत कोणती? ती तो म्हणजे कोणता? जो वदे अच्युत सर्व काळ. तो देह पवित्र आहे जो सर्व काळ परमात्म्याचं नामस्मरण करतोय. आणि संतांनी नामस्मरण भजन कीर्तन सोडता दुसरं काही केलं का? दुसरं काहीच केलं नाही महाराज. त्यांनी सरळ सांगितलं आम्ही वायाला वेळ जाऊ दिला नाही महाराज. शिंक जांभळी खोकला लय झालं तरी तुका वेळ वाया गेला. शिंक आली जांभळी आली खोकला आला तरच आमचा वेळ वायाला गेलाय. आणि आपल्यात उलटच घेऊ आपल्याला राम राम पुन्हा तर आपलं 22 तास काहीच काम नाही. बरोबर आहे का नाही? फक्त शिंक आली देवा देवा पुन्हा तर आपण घेतच नाही देवा. सांगा मांगट खट करून टाकलीत माणसं संसाराने गेलीत का नाही सांगा बरं महाराज. त्याच्यामुळे काही त्यांना ते देवाचं नावापाशी काही पडलं नाही काही नाही काय. हा असं सांगा तुम्ही किती बी फुकटची सांगे लोकाची गोष्टी राम जग जेठी नाही वाचे. महाराज म्हणतात असे गप्पा मारायला बसले तर खबर बी गप्पा मारतील. त्यांना काही मेळ नाही ताण किती वर बी गप्पा मारतील. पण देवाचं नाव म्हणलं आता बघा असे जर माणसं रंगल्या गप्पा तर 2-2, 3-3 तास गप्पा रंगतात ना. आणि 11च्या पुढे 10 मिनिटं जाऊ द्या लगेच माय मरती का नाही मरत सांगा बरं मला. खाली वरी का गडा उठतो का 10 मिनिटं राहिलं तर काय होते सांगा बरं. ते बी जमत नाही ना माणसाला. जमतंय का सांगा बरं? जमत नाही. थोडक्यामध्ये आपल्याकडे उलट आहे. आता संतांचं कसं आहे? संतांनी सांगितलं काय ती वेळ वायाला गेला असेल आमच्या कामापुरता जेवढं काही नेहमीच आहे तेवढ्या पुरता वेळ वायाला गेला. नाही तर बाकीच्या वेळेत आम्ही भजनच केलं. परिणाम असा झाला की एका वेळेला काही कमी जास्त वेळ असलं नामस्मरणाची पावती ही निंदिले जे शास्त्रे आणि वंदे केली नाम मात्रे. भजनानं मनुष्याचा देह पवित्रच होतो. काय म्हणणं तुमचं सांगा? अहो ह्याच्यात अहो किती पवित्र होणार? भजन केलं तर पवित्र होणार आहे ना सांगा ना? पवित्र आहे. मग बाबांनी काय केलं? भगवान बाबांनी काय केलं? कायम ज्ञानेश्वरीवर प्रेम केलं. ज्ञानेश्वरी वाचली पाण्यावर बसून. ज्ञानेश्वरी वाचली पाण्यावर बसून. आता ज्या महाराजाला जमिनीवर बसून वाचायचा कटाळा यायला लागला. या लागलाय का नाही सांगा बरं? नाही वाचायला लागले कळत काय वाचा हे मेळ लागत नाही. बर तू ती पण बसव विठ्ठल. वाचायचं नको वाटतंय महाराज. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की जुन्या कीर्तनकार लोकांचं जेवढे काय अभ्यास आहे. समजा सकाळी गुरुजींचं कीर्तन होतं गाथा पाठ आहे ज्ञानेश्वरी पाठ आहे भागवत बी पाठ आहे तेवढंच व्याकरण तयार आहे तेवढंच संत वाङ्मय तयार आहे. त्या वेळेला कुठलीच उपलब्धी नव्हती ना. आज अभंग जरी पाठ नसला तरी मोबाईल एका मिनिटात काढता येतो. एखादी ओवी लगेच काढता येते. आमच्या गावात अर्धा 15 मिनिटं कीर्तन बंद होतं. एक चरण एका महाराजाला आठवत नव्हतं. एक चरण ते गाथा नाव लागला तेव्हा ती चरण बघितलं 15 मिनिटं कीर्तन बंद होतं. आता तसं आहे का? एवढी सुख सुविधा असताना सुद्धा आपल्याला अभ्यासाचा कंटाळाच आहे का नाही? पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली हा अधिकार होता त्यांचा. किती देह पवित्र असं सांगा. या त्या देहाची पवित्रतेचं वर्णनच करता येत नाही. एवढा पवित्र अहो शरीराचं एक अंग कापून टाकलं तर एवढा पवित्र होता. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे. लक्षात आलं का नाही? जिथं रक्त पडल्याच्या नंतर तिच्यातून बाबाचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी त्या रक्तातून तुळशी उगवल्या का नाही? बोला की उगवल्या का नाही? पकाळडो हा तिथं नारायणगडाच्या पायथ्याला ज्या वेळेला नारायणगडावरून बाबाला काढून दिलं खाली त्या वेळेला तेव्हा काय असंच काहीतरी झालं असेल ती बाबाला खाली काढून दिलं तर गडावून हाकलून दिलं. आणि मग आपल्या इंद्रियामुळे जर आपल्यावर आळ येत असेल तर इंद्रियच ठेवायचे नाही. आणि मग पवित्र किती पवित्र लोकांना बी कळावं की बाबाचा देह किती पवित्र आहे. त्याच्यातून तुळशी उगवल्या. पवित्र तो देह. किती देह पवित्र आहे सांगा. आणि वाणीच्या बाबतीत विचारूच नका. वाणी पुण्यवंत एवढी पुण्यवान तोंडातून शब्द गेला की पुन्हा शब्द खाली पडत नव्हता. भगवान बाबान वामन भाऊ अशी जोडी होती महाराज संतांची. एक ऐश्वर्य संपन्न होते आणि दुसरे वैराग घेतले होते. लय अवघड होतं. भगवान बाबाचं कीर्तन असले की माणसं पुढे येऊन जवळ येऊन पुढून जागा धरायची. वामन भाऊच्या कीर्तनाला मागून जागा धरायची. अशी पद्धतच होती. लक्षात आलं का नाही? कारण कवा काय बोलतील आणि काही सांगता येत नव्हतं. भाऊचं काही सांगता येत होतं का? काहीच सांगता येत नव्हतं. सरळ भाऊ बोलून जायचे. पण भाऊ बोलून गेले की शब्द महाराज देवच वाढीत नव्हता. भाऊच्या बाबाच्या मुखातून शब्द गेला का आपल्या
आपल्याला तो शब्द खरा करावा लागेल. बरोबर की नाही? तुम्ही अच्युतात्मनिर्धारी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल तया ते अहो संत म्हणतील त्याचा उद्धार देवानं केला का नाही केला? काय होतं संताकडे? संताकडे काही नव्हतं, फक्त पावर भजनाची होती, नामस्मरणाची होती. हरे भजनी हे ढवळिले जग आणि चुकविला लाग कळीचा. काही केलं नाही, भजन केलं, नामस्मरण केलं, परमात्म्याचं चिंतन केलं, भक्ती केली. भक्तीचा परिणाम त्यांचा देह पवित्र आणि त्यांची वाणी पवित्र. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. अहो किती पुण्यवान वाणी होती महाराज, किती पुण्यवान. महाराज सांगा, आपल्या तोंडातून शब्द पडलेला बायको ऐकायला लागली का? हो बोला की, बायको ऐकते का आपला शब्द? बायको बी ऐकत नाही. इथं संताच्या तोंडातून गेलेला शब्द देव पाळीत होता. पाळी पंढरीनाथ लढा, पाळी पंढरीनाथ पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. देव त्यांचा लळा पाळायचा. संत बोलले की देव त्यांचा शब्द पूर्णच करायचा. शब्द मुडीत नव्हता. देव मुडीत होता का शब्द? नाही. मग ते काहीही बोलू द्या, अहो प्रमाण त्यांच्या बोला आणि देव भक्ताचा अंकिला. महाराज म्हणतात तुका म्हणे खरे झाले आणि एका बोले संताच्या. संत बोलले की देव पुन्हा माघार घेतच नव्हता, एवढा अधिकार त्यांचा होता. मग महाराज सांगा काय केलं संतांनी? त्यांचा देह पवित्र झाला, वाणी पवित्र झाली. वेगळं काय केलं? काहीच केलं नाही वेगळं. भजन केलं बाबा, याच्यापेक्षा दुसरं काही केलं नाही. भजनानच देह पवित्र होतो. हे काळ्या दगडा, खरं म्हणजे पांढऱ्या काय म्हणते अहो काय का नाही सांगा बरं? सरळ सरळ आहे ना, त्याच्यात तिळभर शंका घेण्यासारखं कुठलंच कारण नाही. किती बी वायाला गेलेला देह असू द्या, किती बी कोंबड्या कान बकरे कान काही बी कमी जास्त असू द्या, अहो कसलं माणसं मारलेले सुद्धा जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. महागीतून माग कळत न कळत जी काही पाप घडली असतील ती सगळे पाप डायरेक्ट जाळून भस्म करण्याची ताकद नामात आहे. महाराजांना कशा ताकद आहे? नामात आहे. आणि संतांच्या जीवनात तर पहिलंच काही पाप नाही. लक्षात आलं नाही? पहिलंच काय नाही. पहिल्यापासून काही न केल्यामुळं डायरेक्ट वाणीनं देवाचं भजन केलं. या तोंडातून चुकीचा शब्द गेलाच नाही. ते म्हणले आम्हाला जर बोलायचं झालं तर बोलू आईशे बोले आणि जेने बोले विठ्ठल डोले. इकडे बघा माझ्याकडं. असं बोलायचे की देवानं सुद्धा डोलावा, असं बोलावं. आपले असं बोलत आहे दुपारा मार खाते, दुपारा असलं बोलत आहे. तिसरंच काहीतरी बोलून बसणार. या वाणीमध्ये ताकद ठेवायची असेल तर या वाणीनं चांगलं बोललं पाहिजे. या वाणीनं जे करायचंय ते केलं पाहिजे ना. लक्षात यायला लागलंय का नाही? नाहीतरी देवे दिला देह भजना कोमटा, तो या झाला पाटाबादी घेता. देह तर तसा भजनासाठी दिलेला आहे ना. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. कशासाठी मुख दिलं? जेने तू जोडशी नारायण नाशी जीव पण भव.
हे तोंड जे दिलं ना लोकाला काहीही बोलण्यासाठी नाही, या तोंडानं भजन केलं की ती तोंड ती वाणी सुद्धा पवित्र होत असते. ऐकायला लागलात का नाही? हो, ऐकायला लागलात का नाही? वाणी सुद्धा आज बाबाचा सोहळा करायची गरज पडली. आमचे गुरुजी हमेशा सांगतात, अहो त्यांचा सोहळा कुणासाठी? आपल्यासाठी. आपण जर त्यांचा सोहळा ना आता बाबाची पुण्यतिथी आपण करायला नाही केली तर त्यांचं काहीच बिघडत नाही, आपलं बिघडू नये म्हणून करायचं. लक्ष द्यायला लागलंय का नाही? त्यांचं काय बिघडत आहे? त्यांचं तिथे वरी व्हायला लागलंय. तू का म्हणे गाडी वैकुंठी, तिथं वरी तिथं देव त्यांची पुण्यतिथी करायला आहे ना आपल्या वचन बंद आहे का? आपलं नाही केलं म्हणजे एखाद्या वर्षी सप्ताह नका करू, काय बिघडत आहे त्यांचं? 1000 सप्ते चालू आहेत. मुंबईत तर 150, 1000 सप्ते चालू आहेत. चला काय महाराज पुराणात चांगले विठ्ठल आपण नाही केलं म्हणजे काही बिघडत नाही. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. आपली आपण मुक्तता करून घेण्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात, हरपले आपण पे पावे तई पाहता संताया घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. त्यांचं स्मरण आपल्यासाठी, त्यांच्यासाठी काहीही नाही. मग आम्ही वर्गण दिले, आम्ही महाराजाचे पैसे दिले का? उपकाराला दिले नाहीस, काय नाहीस, काय नाहीस, काही फरक पडत नाही. आपलं तो पैसे दिलेस का? देव तुझं भलं करणार आहे, आमचं नाही करणार. खरं कळायला लागलंय का नाही? अहो एखाद्याने समजा आम्ही एक महाराज घेतलाय, देव तुझं बाबा तुझं चांगलं करतील ना. उपकाराची भाषा बोलायची काही गरज? बोला की. माणसं म्हणले हा नि बरं ही बरं आहे, असं असंच पाहिजे. बरोबर आहे काय? तसंच पाहिजे नाही, तसंच आहे ते, फक्त बोलत नाही ही गोष्ट सोडून द्या. आम्हाला काय करायचंय? तुम्ही पैसे दिलेत, तुम्ही अन्नदान केलं, तुम्ही पंगत घातली ना, तर देव तुमचं चांगलं करणार आहे. हो, कारण देवाला ह्यांचे सोहळे केले देवाला आवडत आहेत ना. ते हे प्राणापुरते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. त्यांचे सोहळे केले की देवाला मनातून समाधान वाटतं. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांच्या सेवेनं देव समाधानी होतो. त्याच्यामुळे आम्ही केलं ना असं केलं तसं म्हणायची अजिबात गरज नाही. ज्याचं फळ त्याला मिळणारच आहे. फक्त एवढंच आहे, आम्ही केलं मग आमची पंगत होती, असं बोंबलत फिरायचं नाही, एवढंच आहे, बाकी काही नाही. त्याच्यातलं एवढं एकच विशेषता आहे, एखाद्यानं पंगत घातली तर बोंबलत चालायच नाही गावात. मग आपली पंक्तीसारखी पंगत झाली का कुणाची? अजिबात नाही. आपण सगळ्यात जास्त आपण पैसे, हे बघा कोणी विचारलं ना तुमची पंगत भारी झाली काय? अहो बाबाने करून घेतलं, एवढं म्हणायचं. नाही तर काय असते माहिती का? त्याच्यात पावर राहत नाही. पुण्य हो मिळते, पुण्य पंगत घातली पुण्य मिळणार नाही का? नुसती मारक्या मशीन बघायला लागली. बोलत जा की माया थोडं तरी. पुण्य मिळणार नाही का पंगत घातल्यावर? मिळणार आहे. पण काय असते, लोकांना सांगितलं की त्यातली पावर कमी होती, पावर कमी होती महाराज. त्याच्यामुळं ज्ञानोबराची ओवी मी नाही, नाना पुरुषी वळू आपुले पांगुरवी पेरिले तैशी झाकी निपजले दान पुण्य. पेरलेल्यावर जसं पांघरून टाकायचं असतं ना, रासणी करायची, भुजून टाकायचं, तसं जीवनात केलेल्या पुण्यावर सुद्धा पांघरून टाकायचं असतं. चांगलं वाफत असतंय विठ्ठल. चांगलं वाफा वाटत असलं तर त्याच्यावर काय टाकायचं? बोला की. पांघरून टाकायचं. लोकाला सांगत बोंबलं थिनला तर त्याची पावर राहणार नाही. म्या काशी केलीस कशाला? ज्याच्या संख्या त्याचेच पैसे दिले नाहीस तू अजून, आणि म्या काशी कशाला केलीस? कशी उगाच काही बी काढी जाऊ नका. आपण केलंय ना, आपल्याला आपलं फळ मिळणार आहे. लोकाला सांगून ते बघा पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल बुचन असते. आता तरी कळलं का नाही? तो पण उघडलं की औषध राहतंय हो, पण पावर राहत नाही त्याच्यातली. तसं सांगत फिरलं की पावर राहत नसते. त्यामुळे सांगायचं नाही. लक्ष द्यायला लागलंय का नाही? हा, तुम्ही दोघांनी मला किती बी द्या, सांगायचं नाही, फक्त मला कळायला पाहिजे. लक्ष द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. थोडक्यामध्ये आपला मुद्दा, त्यांच्या वाणीमध्ये पावित्र्य आलं, त्यांचे वाणी पुण्यवंत झाले. का? काही केलं नाही. जो वदे अच्युत सर्व काळ. असं नाही की बाबाचा देह पवित्र आहे आणि भगवान बाबाची वाणी पवित्र होईल. नाही नाही, जो कोणी वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह. जो कोणी देवाचं भजन करेल त्याचा देह 100% पवित्र आणि त्याची वाणी 100% पवित्र. पण संतांच्याच बाबतीत का? त्यांनी या वाणीनं अपशब्द तरी बोलले नाही. या वाणीनं केलं ती संतान देवाचं भजन, आणि या देहानं जे केलं संसार नाही, उलट संसाराच्या नावे घालून या शून्य त्यांनी केलं ती परमार्थ केला, भक्ती केली. आणि त्यांची ताकद असली महाराज. नुसतं
तुम्ही भगवान बाबा वामन भाऊ महाराज ज्ञानोबराय तुकोबराय ज्ञानोबराय तुकोबराय माऊली माऊली ज्ञानोबा तुकोबा एवढं जरी नुसतं म्हणत राहिला तरी दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने करतील दोषी दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने करतील दोषी दयाच्या चिंतने दयाच्या थोडक्यात की त्यांचं जर चिंतन केलं त्यांचं नुसतं नाव घेतलं तर इकडे दुसरं बी सांगतो पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनाची नावे आणि इकडे त्यांचं नुसतं चिंतन जरी केलं अहो नका माणसात म्हणू घरी बसल्या बसल्या नुसतं मनातल्या मनात जरी मनन केलं चिंतन केलं ज्ञानोबराय तुकोबराय माऊली ज्ञानोबा तुकाराम एकनाथ महाराज जनाबाई भगवान बाबा वामन महाराज बंकर स्वामी असं मनीत जरी राहिला तरी बी पाप जाते चला तयाच्या चिंतने तरतील दोषी जरी असले तरी संताची संगत आणि संतांची सानिध्य घडल्याच्या नंतर आणि त्यांचं भजन घडल्याच्या नंतर पापी माणसं सुद्धा तरुण गेली ठरले का नाही तरतील दोषी आणि राशी जरी पापाच्या असल्या तरी जळून जातील जळतील राशी पातकांच्या मग मला सांगा एवढा मोठा बाबांचा गड इथं बांधलाय बाबाची मूर्ती बसवली एवढा उत्सव होतोय का नाही सांगा मग आता हे बघा तुम्ही म्हणता चिंतन करणं म्हणजे आम्हाला कुठं तुमच्यासारखं येतं या बाबाचं जे बी येत नाही आम्हाला तुमच्यासारखं येत नाही तुम्हाला चटायात आतरीत येत नाही बोला की तुम्हाला कणिक आणून देता येते ना तुम्हाला महाराज लोकांची पाचता येतोय ना तुम्हाला मंडप झाडता येतोय ना ही बी भजनच आहे चला लक्षात आलं का नाही हे बी अहो इथं 5 रुपये देणं झालं भजनच आहे ते बी काही वेगळं नाही पण अंतकरणातून म्हण्या भावानं आपली ऐपतच आहे 10 रुपयाची ऐपतीप्रमाणे द्या हा तुम्ही जर मधल्यामध्ये आपली ऐपत लाखाची असून जर तुम्ही 10,000 देता तर मग ती देवाला बी सहन होणार लक्षात यायला लागले का माझं बोलणं कळायला लागले का नाही कळायला लागलं हो विजू महाराज हो का आमच्याच्यानं 1000च घडतात खरंच ओरिजिनल 1000च घडत असले तर देवाला मान्य होतेत ना संतांना मान्य होतेत ना हे लय जण देते आपल्या अजून का नडायले का घे आपले 500 असं म्हणलं की देव बिनांगूर फिरविणार पुन्हा लक्ष द्यायला लागले का नाही हा पुन्हा मग पाय मोडणार हात मोडणार पुन्हा मिळवणीला चिकनगुनिया होणार असलं लक्ष द्यायला लागले का नाही पुन्हा काय होईल त्याचा नियम नाही हे बी होणार असलं ते त्या अंतरीची घेतो गोडी ना अहो चित्ताचा तो साक्षी तुझं कळे सर्व बरोबर आहे का नाही लोकांना नाही कळायचं तुमच्याकडे हाई का नाही पण देवाला कळत आहे ना बिल काढणारा देव आहे दुसरं कोण आहे सांगा बिल काढणारा कोण आहे देव आहे ती बरोबर बिल काढणार आहे ना तुम्ही आता 10,000 रुपये 11,000 रुपयाची पट्टीच म्हणते काय इकडे का पावती काय म्हणते पट्टी द्यायची 11,000 रुपये सप्ताहाला देण्याची ऐपत आहे तुमची आणि द्यायच्यात आता चला पण आपल्या एकट्यावर नडायला करा
गावातली लय जण आहेत अजून आपल्या वाचून काय होणार आहे आणि ती काय लय काय चांगल्या गाव खात्यात सप्त्यातली पटी असलं मनात काही वेगळंच काही बी मनात आलं की देव नांगूर फिरणार म्हणजे फिरणार लक्ष द्यायला लागलं नाही. त्याच्यामुळे एकच ध्यानात ठेवायचं मन्या भावातून काय 1000 500 2 अंतकरणातून आपली परिस्थिती तशा पद्धतीनं द्यायचं. ते बी त्यांचं भजनच आहे, ते बी त्यांचं चिंतनच आहे, ती बी संतांची सेवाच आहे. नाही सांगा आता पटकन येऊन चट्या आथरीनं फुलं टाकणं अहो ही सगळी सेवाच आहे ना संताची. कळायला लागलंय का नाही माझं बोलणं? ही बी संताची सेवाच आहे ना. मग ही जरी सेवा केली तरी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या पापाच्या राशीच्या राशी जळत्या. लय वजन आहे संताचं. वजन हे तर काहीच वजन नाही. ऐका वजन त्यांचं आता देव विचार त्यांचं नाव घेतलं तरी बी पाप जळत आहे. हे तर काहीच वजन नाही म्हणले. आता ही वजन आहे जगा याच्या एवढा मोठा माणूसच कोणता नाही. देवा एवढा आहे का कोणी मोठा? एवढा मोठा माणूस. अहो जगाचा मालक कोण आहे? बॉस कोण आहे? देव. बोला की जगाचा बॉस कोण आहे? देव. आणि जगाचा बॉस जरी असला तरी ती एवढं वजन आहे संतांचं ती बॉस बी त्यांच्या माग माग चालणार. ऐकायला लागला असं माग माग चालणार. आणि ती संत अशी पाऊल टाकला पुढं की बाबा त्यांचं दर्शन नाही घडत नाही घडू द्या माती उचलायची कपाळाला लावायची. देव इच्छी चरणीची माती त्यांच्या पायाखालची माती जरी आम्हाला मिळाली तरी भाग्यवान आहे असं कोण म्हणतंय? माणसं नाही देव. देव रामनाथ पाठे असलं वजन आहे ती काय नामदेव राहायच्या महाग देव चालायचे. हा चला नामयाची पाठी चाले की शिवरा कशासाठी लागावय आपल्या व्यामदाराच्या माग चलत येत की पण मलाईसाठी. लक्ष द्यायला लागले का नाही? काहीतरी कुठलं तरी गुत्तेदारी मिळती म्हणून. पण देव त्यांच्या माग चालायचा. त्यांच्या पायाची माती आपल्या कपाळाला लागावया रज चरणीची. थोडक्यात त्यांच्या पायाची माती आपल्या कपाळाला लागावी अशी इच्छा कोण करायलाय? बोला कोण करायलाय? देव करायलाय. देव. वजन कसले असलं वजन तुम्हाला वजनच सांगतो. एकदा टाईट बसा ढिले अंगण कळत नीट बसा बेडे सावधान. आज्ञाधारक आहेत बरं का काही का असं ना. बघा इकडे वजन सांगतो तुम्हाला. अंबाजोगाई माहिती तुम्हाला? अंबाजोगाई बीड जिल्ह्यात अंबाजोगाई. अंबाजोगाईला एक दासोपंत नावाची फार मोठी साधू होऊन गेले. दासोपंत स्वामी त्यांचं नावच होतं. असलं वजन दासो. अहो साक्षात दत्तात्रय त्यांच्यासोबत सोंगटे खेळायला यायचे. कोण? कोणासोबत? ते दासोपंतासोबत. वजन तसलं होतं ना. योगायोगानं नाथ महाराज गेले तिथं. नाथ महाराजांना या आमच्याकडे भगवान दत्तात्रय येते दर्शन देते.
दत्तात्रेय मध्ये होते आणि त्यांचा खेळ चालू, दासोपंताचा आणि दत्तात्रेयाचा खेळ चालू. आणि खेळ चालू असताना नाथ महाराज दारातून उभा राहिले. ऐकायला लागलात का? ध्यान देऊन वजन सांगतो, संताचं वजन तुम्हाला आता दाखवितो म्हणजे सांगतो असं. हा म्हणजे दाखवितो म्हणजे काही इकडे दाखवित नाही, काही इकडे लक्ष दाखवितो म्हणजे हाणं असं वाटतं ना माणसाला. दाखवितो इकडे बघा आता. आणि मग नाथ महाराज आला, तुम्ही म्हणले ओ नाथ दासोपंताला सांगा की नाथ महाराज आले. त्यांनी सांगितलं बघा थोड्या वेळ बसा तिथं, माझे देवासोबत चालू आहे. म्हणजे थोड्या वेळासाठी देवासाठी संतांचा अपमान झाला, आवेलना झाली म्हणा की नाथ महाराजाची. पुन्हा कोण? दासोपंता कोण? दत्तात्रेयाचे पाय. हे माझ्या संगत दत्तात्रेय अहंकार होताच ना थोडा, बरोबर आहे का नाही? अहंकार होता, बरोबर आहे का नाही? आणि मग म्हणले काय माझ्यासोबत दत्तात्रेय बोलतात, खेळतात, येतात, आणि काय नाथ महाराज हे नाही राहते कमी जास्त असा अवमान झाला. जगात कुणाचा बी अपमान करायचा नाही, आणि या सप्त्याच्या मंडपात कुणाचाच अवमान करायचं नाही, पंक्तीतून कोणाला उठवायचं नाही. कारण देव कुणाच्या रूपानं तुमची पंगत खरी का खोटी बघा येईल ही सांगता येत नाही. कुणाला बी आपलं खाय बाबा, खाई तर खाय आणि जावं, काय अडचण नाही. हे पुन्हा माणसं बस देव येऊ शकतो एखाद्या वेळेला परीक्षा बघायला. त्याच्यामुळे खाऊ द्या, काय नाही, बसू द्या, येऊ द्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. हे आवेलना झाली किंवा नाथ महाराजाची शांती ब्रह्मती म्हणले असू द्या. थोडस अहंकार होतात ना, बरोबर आहे का नाही? आमच्या पैठणला श्रीकृष्ण जयंतीचा मोठा उत्सव असतोय, आला तर कधी या. हो येतो. घोड्यावर बसून दासोपंत म्हणजे आता सामान्य सांगा, घोड्यावर दत्तात्रेयाचा भक्त आहे मी, दत्तात्रेयाचा, माझ्यासोबत दत्तात्रेय बोलतात, खेळायला येतात. असं वजनात घोड्यावर बसून मागे ती माणसं तीन लवाजमा गेले. नाथ महाराजाच्या दारात घोड्यावर खाली उतरले. दारात बघितलं तर दत्तात्रेय उभे होते हातात काठी घेऊन. ऐका ना, पळतच गेले. बाबा बाबा देवा देवा देवा, हे अहो देवा मी दास इथं नाही तुम्ही माझे मालक आहे. अरे येड्या माझा मालक ही कळायला लागलंय का नाही? कळायला लागलं नाही दत्तात्रेय म्हणजे तुम्ही माझे मालक आहेत. बाबा म्हणला आपलं तिकडे काय का असं ना, ते आपलं बघू पुन्हा. इथं नाथ महाराज माझे मालक आहे. लक्षात यायला लागले की नाही? दिला म्हणे देव साक्षात दत्तात्रेय चोपदार म्हणून उभे. कसलं वजन? वजन कसलंय संताचं बघा ना. असलं वजन आहे महाराज. वजनात कार्यक्रम आहे संतांचा, अशी बोलू देत नाहीत. अहो ह्या देशाचा मालक कोण आहे? पटकन बोला जाऊ. देशाचा मालक कोण आहे? ती मोदी सेवक माणूस आहे. मोदीचं काय नाही. ही द्रौपदी मुर्मू या देशाचा मालक आहे. राष्ट्रपती मालक असतो. आता हे प्रधान आहे, छोटा प्रधान काय मोठा प्रधान काय, शेवटी बाकीचे प्रधान आहेत आणि हा पंतप्रधान आहे. फरक एवढाच आहे, नाही तर सेवकच आहे बिचारा, बरोबर आहे का नाही? त्या बाईनं जर जाहीर केलं लोकसभा बरखास्त, एका मिनिटात बरखास्त. वजन आहे बाईचं. पण नीट आहे का, बाईचं किती वजन असू द्या, बाईचं माझा मुद्दा लक्षात घ्या, बाईचं किती वजन असू द्या, पण त्या बाईला मोदीनच बसविलेलं ही ध्यानात ठेवा. देवाचं लई वजन आहे, पण संतांनी देव म्हणून लोकांना सांगितलेलं ही ध्यानात ठेवा. लक्षात आलं की नाही? तुम्हाला प्रमाण देतो. हे देवा लोक आम्हाला पुढे शहाणपणा करायचा. हे का विसरून राहिला अशी शानपणा करायला नाही. त्याच्यामुळे देव त्यांच्या माग माग वजनच लई न कसलं वजनच नाही संताचं. देव इच्छी रज चरणाची माती धावत चालती मागे मागे. मग आता मला गणेश महाराज सहज सांगा, आता देव त्यांच्या मागे चालाय. माणसं म्हणतात ना आमदार असा नका, पण आमचा माणूस सोबत आमदार साहेबाच्या. आता आमचा गणू निमा आमदार झाला. आता म्हणतात का नाही, आमचा रावसा निमा आमदार झालाय, आमचा फलाना निमा आमदार. आमदार संग राहतोय. साहेब म्हणते हे त्यांचं काय ती बघून घे. कळायला लागले का नाही बोलून? मग आता माणसं म्हणतात आता काय राहिले. मग आता मला सांगा, जगाचा मालकच देवच जर त्यांच्या माग पळत असेल तर आता काय राहील? Oh
बघत 11 वाजले, मला मिळच नाही. जवळजवळ 10-5 मिनिटच राहील. मला तर वाटायला अर्धा तास झालं का की सुरू करू वाटायला लागले का नाही सांगावं. म्हणून तुम्हाला बेजार करण्यात मजा नाही. तुम्हाला दुपारात 2-3 घंटे बसविलेले गुरुजींनी, त्याच्यामुळे त्रास देण्यात काही मजा नाही. आता काय राहिलंच नाही काय. आता मला जाऊ द्या. काय त्या उरले वेगळे अनेक. आता काय वेगळेपणा राहिला हवे त्याला 2 प्रमाण देतो. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा दुसरं देतो. देव आणि संत तुझा नाही भाव. देव आणि संत एकच आहे, काही वेगळेपणा नाही ह्याच्यात. काय नाही काय नाही, उगा म्हणायला म्हणून ठीक आहे, नाही तर आता काही वेगळेपणा राहिलेला नाही. महाराज म्हणले काय त्या उरले वेगळे अनेक. काही नाही का कस काय बाबा वेगळेपणा उरला नाही त्यांच्या. देव झाले का? हो देव झाले. हो पण कस काय झाले? वैकुंठ नायक जया. छोट उदाहरण सांगतो. आता साहेबात काहीच राहिलं नाही. आता ह्या बाका आमचे साहेब मंत्री जरी नसले तरी मंत्र्याच्या वरची पावर आहे. हा वरची पावर आहे आमच्या साहेबाची. होच का मंत्री नाहीत ना, नसू द्या मंत्री. हो मुख्यमंत्री ताब्यात आहे. कळायला लागलं का नाही माझं बोल. आमचे साहेब मंत्री नाहीत पण मुख्यमंत्री शब्दच मोडीत नाही. साहेब बोलतील तसंच मुख्यमंत्री वागणार. त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री मंत्री व्हायची काय गरज आहे. आता देव काय संत काय काय त्या उरले वेगळे आणि काय वेगळे राहिलं नाही का. जगाचा मालकच इथं धरलेला आहे. काय आता काय बरोबर आहे का नाही. देव जर आम्ही कंटात ठेवलेला असेल आणि त्याच्या हातातच सगळ्या गोष्टी असत्या तर त्याला काय अडचण आहे. आता मग काय पदच असावं असं काही. पद नसलं तरी काम होतेत ना. कस काय पद नाही काय. अरे काम कुणाकडून होते म्हणजे मुख्यमंत्र्या साहेबाच्या तिथं असते कवापी बसले. साहेबाचा शब्दच मोडीत नाही. निमार्द साहेबाचं काम मुख्यमंत्र्याचं कामच आमचे आमदार साहेब करते. त्याच्यामुळे पदाचं काही घेणं देणं नाही आम्हाला. आम्हाला आता वेगळेपणा वाटत नाही. तत्व तुकोबार म्हणजे आम्हाला वेगळेपणा वाटत नाही. संत काय आणि देव काय वेगळेपणा काय नाही. आता तो देवच ह्यांच्या मागं पळायला लागलाय. ऐकायला लागला का नाही ऐकायला लागला. देवच ह्यांच्या मागं पळायला लागलाय आणि देव ह्यांच्या मागं पळत असून ह्यांनी त्या देवाला असा कासराड केलेला आहे. हालतच नाही इकडं तिकडं. ऐकायला लागला का नाही. वैकुंठ नायक कुठं ठेवलेला आहे जया कंठी. त्यांच्या कंठातच देव असल्यामुळं आता काय वेगळेपणा राहिलेला नाही. काय त्या उरले वेगळे अनेक. वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पादकांच्या. खरं म्हणजे पण हे अतिशय आपलं प्रेमाचं गाव आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो. नाहीतर अशी धावपळ होती. आज विजय महाराज म्हणलो चुकून तुम्हीच करा कीर्तन. म्हणजे आता ते यजमान ऐकत नाही तुम्ही या. सकाळी कथा होती भागवत इकडे बदनापूरला 12 वाजता ते संपून गोरोबा काकाच्या तिथं तेरला. तिथली 6 वाजता कथा संपून. म्हणजे त्या ड्रायव्हरला मानवाच लागेल. त्यानं 3 तासात इथं आणलं. बरोबर आहे का नाही. 3 तासात इथं आणलं. शेजारशी त्याला वाढवून द्या जाऊ द्या. लक्ष झालं का नाही. मग हे कमी करता लक्षात ठेवा. ती खरंच 3 तासात बघा ना. 3 तासात आणलं तिथून 280 किलोमीटर होतं एवढं. 3 तास कमालच आहे.
पण म्हणलं आता 9:30 का वाजणार, पण बनला जायचं. बरं काय आता एवढं काय थोडाफार उशीर झाला तरी कोणी काही म्हणत नाही, आपलीच माणसं घरचे नामा म्हणजे जेवा आणि घरचे घरी जेवा, एवढं काय बरोबर आहे का नाही. म्हणलं पण चला एवढी धावपळ करून सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित राहिलो. खरं म्हणजे आपल्यावर सोपान महाराजांचं आपल्यावर सगळ्यावर मनातून प्रेम आहे. पण आपल्याला निमंत्रण आहे आपल्यापर्यंत माहिती. 22 तारखेला त्यांच्या आई वडिलांचा मातृपितृ सोहळा आहेच आणि घराच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. जवळजवळ 2 कोटीचं घर महाराजांनी बांधलंय. आम्हाला घराशी विशेषता नाही, घर बांधलंय हे विशेष नाही. घर बांधलं असलं तरी त्यांनी आई वडिलांचा पूजन सोहळा ठेवलाय. याचे निमंत्रण तुम्हाला मिळालंय. पण महत्वाची एक कल्पना महाराजांचा आता फोन आलता, उद्या सकाळी 9 वाजता आपल्याला जेवढ्याला जाता येईल तेवढ्यानी जायचंय. इथून गाडी घेऊन जा, काय घेऊन जा, तुम्हाला भाडं बी देतो, मी देतो, काही काळजी करू नका. तुमच्याकडे नसली तर लक्षात ठेवा. पण तुम्ही सकाळी 9 वाजता रिसोडला पोहोचायचंय. कारण आपल्या भगवानगडाचे महंत मठाधिपती न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचं आगमन उद्या सकाळी 9 वाजता होणार आहे. लक्षात आलं का नाही. महाराजांनी निमंत्रण दिले. आपण सगळ्यांनी जेवढं जमल त्या ठिकाणी. इथून किती किलोमीटर असेल नाही उद्या? 40 आहे. मग 1 तासभराचा रस्ता आहे की 7 मग तास 1.5 तास लागेल, काही जास्त लागेल का? 7 वाजता निघला तरी काय अडचण आहे, 2 तासात तिथं जातात. बरं काय जे असेल ते तिथं भांडण करत बसता का? मी सांगा ते ऐका, काय जे असेल ते सांगितलंय ना मी तुम्हाला सांगायला. शास्त्रीजी उद्या सकाळी 9 वाजता येणार आहे. त्यांची भव्य दिव्य मिरवणूक आणि आशीर्वचन आणि त्यांचं स्वागत समारंभ आणि त्यांचं प्रवचन वगैरे काय आशीर्वाद पर 4 शब्द बोलतील. भव्य दिव्य कार्यक्रम आहे. परिसरातून 1000-2000 लोक नक्की गोळा होतील. पण मी विजय महाराजाला म्हणलं तुम्ही जा आणि 100-50 जण जा. महाराजाचे होते आणि शास्त्रीजीला म्हणून आम्ही बी भगवानगड बांधलेला आहे, धावती भेट द्या. यंदा नाही, पुढच्या वर्षी. लक्षात आलं का नाही. कीर्तन करू नका पण येऊन जा. कारण त्यांचे पाय जरी आपल्या गावाला लागले तरी आपल्या गावाचं कल्याण. कारण आले नाहीत ना अजून आपल्या इथं, आले नाहीत. मग 100-50 जण मिळून जा, 100-1 जण. आणि म्हणा असं असं आम्ही केलंय, पत्रिका त्यांना नेऊन दाखवा, तुमचा फोटो त्याच्यावर आणि तुम्ही कार्यक्रम 1 दिवस पुढच्या वर्षी या. असं बी मध्ये आपलं बी घुसवायचं की मध्ये होय, बरोबर आहे का नाही सांगा. आपलं बी काहीतरी मध्ये घुसवायचं. म्हणून सगळ्यांनी जा. सकाळी शास्त्रीजी येणार आहे दर्शनासाठी. आपण सर्वांनी जा. जेवणाची ही ती सगळी व्यवस्था आपली त्या ठिकाणी केलेली. म्हणजे आज पूजा होती, उद्या शास्त्रीजींचं आणि परवा 5 ते 7 निवृत्ती काय संजय महाराज पाचपूर बाबाचं कीर्तन आहे. 9 ते 11 इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे. परवा तर आपण काला झाल्यावर जातालच, पण उद्या ज्यांना जाणं होईल त्यांनी सगळ्यांनी मला निमंत्रण पोहोचलंय. येणार होते पण त्यांचं जवळ कुठतरी कीर्तन आहे. म्हणले तर मी घेत नाही, तुम्ही गेला तरी चालेल, काही अडचण नाही, तुम्ही सांगा. पण आपण सर्वांनी सकाळी जा ही विनंती करतो. काही चुकलं असलं तेव्हा माझ्या ओठी टाका, मी असा गुंडाळून नेतो, उसवदला झटकीतो. मला नेऊन काय करायचं तुमच्याकडे सांगा. काही चुकलं असलं तर माफ करा, नसलंच माफ करायचं. तुम्हाला काय जीव होते ती करा, काय ब्याह तरी कवर माणसाने, बरोबर आहे का नाही सांगा. आपल्या सगळ्याला धन्यवाद. आम्ही आता मध्ये 1-2 वर्ष इकडं तिकडं, नाही तर आम्हीच सांगतो की महाराज आता नवीन महाराज घ्या, नाहीतर मग सोपान महाराज आम्ही हमेशाच असतो कार्यक्रमाला. पहिल्या वर्षी मी होतोच की, काल्यालाच मी होतो. लक्षात आलं का नाही. नंतर बरेच दिवस कीर्तन केले, पण मध्ये आता खळे आपलं हे कीर्तन आणि हुंडा वाढल्यामुळं वेळच लागत नव्हता. पण आता आपलं इथं येण्याचा योग आला की काही वेगळं वाटत नाही, पण म्हणजे आमचं गाव असल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं अतिशय आनंदानं आपण जमला. वेळी वाकडी पुष्पांजली प्रभूचरणी बाबाच्या चरणी समर्पित केली. वेळी वाकडी म्हणण्यापेक्षा इतरत्र शब्द बोलूच नाही, सगळं संत वाङ्मय आणि बाबाविषयी परमात्म्याविषयी जेवढं बोलता येईल तेवढंच बोललो, अन्य काही बोललो नाही. म्हणून हे बघा आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. असंच कार्य आता सुंदर सप्ताह अशाच पद्धतीनं आता आपला तपपूर्ती सोहळ्याकडे वाटचाल करायला लागला. 2-4 वर्षात तपपूर्ती सोहळा नारळी सप्ताह जसा होतो तसा सप्ताह इथं झाला पाहिजे, त्याची तयारी आजपासून ठेवा. मागे सगळ्यांना धन्यवाद. माणसं बी बघा ना, बाया तर कुठवर येतात आजच्या, बघू नका त्या थोबट तोंड इकडे बघा. मी सांगायला विश्वास ठेवता ना माणसं, अविश्वास कशात का अशा बसले इकडे बघा की. मी काय सांगायला लागलो, थोबट घेऊन लगे बघायला लागले. इकडे माणसं एवढे बसलेत, बाहेर सगळे बसलेत. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. महाराज आपण सर्वजण विजय महाराजांनी आग्रह करून मला बोलून गणेश महाराजांनी शंकर महाराजांचे फोन आले, म्हणजे तसं करू नका, तुम्ही या. आणि म्हणून आज या ठिकाणी येण्याचा योग आला. यामध्ये काही उपकार केले नाहीत, माझी कीर्तन सेवाच होती, पण थोडी अडचण इकडं तिकडं कमी जास्त आमच्यात आमची तुम्हाला सांगायसारखं काय म्हणजे
सांगायसारखं म्हणजे कसं 22 तारखेला आता कार्यक्रम आहे महाराजाच्या घरी. मग 22 तारखेला माझं कीर्तन होतं तिकडं. मग त्या ते माणसं म्हणले मग आज तरी या तुम्ही, मग तुम्हाला 22ला सुट्टी देऊ. असं असं काही थोडंफार कमी जास्त, बाकी काय एवढं विशेष नाही. काय पैसे थोडे देणार होते जास्त, पण हे बी देतो म्हणल्यावर काय आता अडचण नाही. हा विनोदाचा भाग आहे. आपल्या सगळ्याला धन्यवाद. आपल्या सगळ्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. काय कमी कसं असते बघा, गंगा आली की यमुना येते, बरोबर आहे की नाही? आणि गंगा यमुना आली की गुप्त रूपानं त्या ठिकाणी सरस्वती असते. लक्षात आलं का नाही? तसं देव, भक्त आणि नाम हा एक त्रिवेणी संगम आहे. शेवटच्या तुका म्हणे देव भक्ताचा सर्व, तुका म्हणे देव भक्ताचा सर्व, तुका म्हणे देव भक्ताचा सर्व, देव घनाम त्रिवेणीचा,
चालत असलेल्या खंडनाम सप्ताहामधील आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची कीर्तन सेवा परमस्नेही परममित्र आदरणीय प्रकाशजी महाराज साठे यांनी खूप धावपळीत येऊन आपल्या वेळेमध्ये सेवा केल्याबद्दल महाराजांच्या ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद. आजचे यजमान होते श्री विशाल लक्ष्मण वाघ, श्री अनंता लक्ष्मण सांगळे शिक्षक. आजच्या आनंदाचे होते श्री गजानन शस्त्राव वाघ उपसरपंच, श्री सुदाम खंडोजी वाघ, श्री भागवत पंढरीनाथ वाघ आणि श्री सोपान प्रकाशराव वाघ. अशा प्रकारचे आजच्या आनंदाते होते. उद्या 8:30 ते 10:30 वेळेमध्ये श्री भक्त प्रदान प्रशांत महाराज ताकोते अकोला यांचं कीर्तन होईल. उद्याचे यजमान असतील गणेश दिगंबर सांगळे ग्रामपंचायत सदस्य, श्री गजानन बाबाराव सांगळे. उद्याच्या आनंदाते असतील श्री भागवत पंढरीनाथ वाघ PSI आणि श्री विजय गणेशराव वाघ. अशा प्रकारचे आनंदाते असतील. महाराजांनी आपल्याला सूचना दिल्याप्रमाणे श्री हरिभक्तपरायण आदरणीय सोपानजी महाराज सानप शास्त्री यांच्या घराच्या वास्तुशांती निमित्ताने गुरुवरे श्री हरिभक्तपरायण शास्त्रीजी उद्या रिसोर्टला येणार आहेत. आपल्याला तरुण मंडळींना जेवढ्यांना जाता येईल आपण तेवढं जाण्याचा प्रयत्न करूया. आपणही महाराजांनी सांगितलं तसं आपणही त्यांना विनंती प्रार्थना करूयात आणि अशा प्रकारे सकाळी 9 वाजता सगळ्यांनी बरेचसे ज्याला मला वाटतं उद्या काही अडचण नाही कथेला आपल्याला वापसही येणं होईल अशा प्रकारचं आपण जाऊया. महाराजांना आपले यजमान पंक्तीची आपली पुढच्या वर्षीची झालेली आहे. आता वेळ झाल्यामुळे त्यांची नावं उद्या सगळ्यांचे सांगण्यात येतील. कीर्तनकाराचे यजमान राहिलेले आहेत. ज्यांना कुणाला कीर्तनकाराचे यजमान घ्यायचं असेल, पद घ्यायचं असेल, पंक्ती आता पूर्ण झालेल्या आहेत. कीर्तनकार घ्यायचं असेल तर ते उद्या होईल. विश्वनाथ बाबाच्या मंदिराचं काम चालू आहे. त्या मंदिराकरता श्री गजानन अंबादास सोले यांनी 25,000 रुपये आणि श्री संतोष विठ्ठलराव वाघ यांनी 25,000 रुपये दिलेले आहेत. कुंडली कौरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.